चरण न सोडी सर्वथा तुझी आन पंढरीनाथा. जय हरी विठ्ठल. तर आज आपण विष्णुपद म्हणजेच भगवंतांच्या चरणांबद्दल बघणार आहोत. तर विष्णुपद हे पंढरपूरमध्ये गोपाळपूरचाच एक भाग आहे. गोपाळपूरची टेकडी हा म्हणजे गोवर्धन पर्वत आणि तो चंद्रभागेच्या काठावर आहे. गोपाळपूर विष्णुपद हे पंढरपूर क्षेत्राचे अविभाज्य घटक आहे आणि म्हणून प्रत्येक यात्रेकरूंनी नक्की त्या ठिकाणी दर्शनाला गेले पाहिजे. विष्णुपद या ठिकाणी गोपाळ कृष्ण हे गोपाळांसह नित्य भोजन करत असत. गोपाळपुरामध्ये गायी चरून पाणी पाजण्याकरता ते चंद्रभागेच्या किनारी घेऊन येत असत आणि त्याच ठिकाणी आपल्या शिदोऱ्या काढून भोजनाचा आनंद घेत. त्या समयी त्यांचं जे काही उच्चिष्ट असेल ते मिळावं म्हणून अनेक देवी देवता मत्स्यांचे रूप धारण करून चंद्रभागा पात्रात काठावरती पडलेलं उच्चिष्ट भक्षण करत असत. वृंदावनामध्ये सुद्धा श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत गायी चारण्यासाठी ज्यावेळेस जात थट्टा मस्करी करत करत भोजनाचा आनंद घेत असत. वृंदावनात हे स्थळ भोजन स्थळी म्हणून प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी खडकांमध्ये सुंदर असे ताटे वाट्या तयार झालेल्या आपल्याला दिसतात. येथे दगडावरती भगवंतांच्या चरणांची चिन्ह आहेत, त्याचबरोबर गायींच्या चरणांची देखील चिन्ह आहे. तसेच जर आपण खाली बघितले तर तिथे जेवणासाठी केलेल्या ताट वाट्यांची सुद्धा चिन्ह आपल्याला आढळतात आणि म्हणून ही भोजनस्थळी म्हणजे भगवंतांच्या लीलास्थळाचं एक प्रतीक आहे. या ठिकाणी 16 मोठ्या दगडी खांबावर उभारलेला एक मंडप आहे आणि त्याच्या मध्यभागी स्टिलेवरती श्रीकृष्णांच्या चरण कमळांची आणि गायीच्या खुरांची चिन्हे आहेत. माघशीर्ष प्रतिपदेस पांडुरंगाच्या पादुका इथे आणले जातात. याला माघवारी असं म्हटलं जातं आणि या मार्गशीर्ष अमावस्येला त्या पुन्हा समारंभपूर्वक विठ्ठल मंदिरामध्ये आणल्या जातात आणि महिनाभर खूप मोठा उत्सव साजरा केला जात असतो. तर या प्रकारे हे विष्णुपदाचं महत्व आहे. पंढरपूरला गेल्यानंतर नक्की त्या ठिकाणी दर्शनाला जा आणि भगवंतांना प्रार्थना करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चरण न सोडी सर्वथा तुझी आन पंढरीनाथा. जय हरी विठ्ठल. तर आज आपण विष्णुपद म्हणजेच भगवंतांच्या चरणांबद्दल बघणार आहोत. तर विष्णुपद हे पंढरपूरमध्ये गोपाळपूरचाच एक भाग आहे. गोपाळपूरची टेकडी हा म्हणजे गोवर्धन पर्वत आणि तो चंद्रभागेच्या काठावर आहे. गोपाळपूर विष्णुपद हे पंढरपूर क्षेत्राचे अविभाज्य घटक आहे आणि म्हणून प्रत्येक यात्रेकरूंनी नक्की त्या ठिकाणी दर्शनाला गेले पाहिजे. विष्णुपद या ठिकाणी गोपाळ कृष्ण हे गोपाळांसह नित्य भोजन करत असत. गोपाळपुरामध्ये गायी चरून पाणी पाजण्याकरता ते चंद्रभागेच्या किनारी घेऊन येत असत आणि त्याच ठिकाणी आपल्या शिदोऱ्या काढून भोजनाचा आनंद घेत. त्या समयी त्यांचं जे काही उच्चिष्ट असेल ते मिळावं म्हणून अनेक देवी देवता मत्स्यांचे रूप धारण करून चंद्रभागा पात्रात काठावरती पडलेलं उच्चिष्ट भक्षण करत असत. वृंदावनामध्ये सुद्धा श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत गायी चारण्यासाठी ज्यावेळेस जात थट्टा मस्करी करत करत भोजनाचा आनंद घेत असत. वृंदावनात हे स्थळ भोजन स्थळी म्हणून प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी खडकांमध्ये सुंदर असे ताटे वाट्या तयार झालेल्या आपल्याला दिसतात. येथे दगडावरती भगवंतांच्या चरणांची चिन्ह आहेत, त्याचबरोबर गायींच्या चरणांची देखील चिन्ह आहे. तसेच जर आपण खाली बघितले तर तिथे जेवणासाठी केलेल्या ताट वाट्यांची सुद्धा चिन्ह आपल्याला आढळतात आणि म्हणून ही भोजनस्थळी म्हणजे भगवंतांच्या लीलास्थळाचं एक प्रतीक आहे. या ठिकाणी 16 मोठ्या दगडी खांबावर उभारलेला एक मंडप आहे आणि त्याच्या मध्यभागी स्टिलेवरती श्रीकृष्णांच्या चरण कमळांची आणि गायीच्या खुरांची चिन्हे आहेत. माघशीर्ष प्रतिपदेस पांडुरंगाच्या पादुका इथे आणले जातात. याला माघवारी असं म्हटलं जातं आणि या मार्गशीर्ष अमावस्येला त्या पुन्हा समारंभपूर्वक विठ्ठल मंदिरामध्ये आणल्या जातात आणि महिनाभर खूप मोठा उत्सव साजरा केला जात असतो. तर या प्रकारे हे विष्णुपदाचं महत्व आहे. पंढरपूरला गेल्यानंतर नक्की त्या ठिकाणी दर्शनाला जा आणि भगवंतांना प्रार्थना करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.